करण्यात आलेल्या देवगिरी बँक फिटनेस क्लब मध्ये मी सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत करते। आजच्या प्रशिक्षणाचे प्रशिक्षक माननीय डॉक्टर रमेशजी पांडव, बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोरजी चितोळे तसेच सर्व कर्मचारी वृंद व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत करून चला सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला। सर्वांचे आरोग्य उत्तम रासावे या सदहेतूने आपल्या बँकेचे माननीय अध्यक्ष किशोरजी चितोळे यांच्या कल्पनेतून सदर क्लबची सुरुवात करण्यात आली आहे। मी सर्वप्रथम त्यांचा परिचय देऊ इच्छिते। सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन सदस्य आहेत। तसेच जलदूत या एनजीओ संघटनेमार्फत सर्व तरुणांना प्रेरित करून त्यांच्यासोबत जलसंवर्धनाचे अनेक कार्यक्रम पुढाकार घेऊन अनेक यशस्वी उपक्रम सरांनी राबवले आहेत। सर एक यशस्वी उद्योजक आहेत। अध्यक्ष म्हणून बँकेच्या विकासासाठी अनेक उपक्रमामार्फत सर सर्वांना प्रेरणा देतात आणि यासोबतच आपले सन्माननीय प्रशिक्षक डॉक्टर रमेशजी पांडव सर यांचा मी परिचय देते। डॉक्टर रमेशजी माधवराव पांडव यांचे शिक्षण बी सिव्हिल, एमई इन वॉटर यूज मॅनेजमेंट, पीएचडी। सर रिटायर्ड ॲज अ डायरेक्टर श्री गोपीनाथराव मुंडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट अँड रिसर्च। 1965 पासून संघाशी संबंध, 12 वर्ष सायन शाखेत विविध ठिकाणी मुख्य शिक्षक, संघ शिक्षण, तृतीय वर्ष शिक्षित। 1980 संभाजीनगर शहर महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख, नंतर जिल्हा विद्यार्थी प्रमुख, जिल्हा बौद्धिक प्रमुख, जिल्हा सहकार्यवाह, जिल्हा कार्यवाह 5 वर्ष आणि समरसता मंच जिल्हा निमंत्रक, देवगिरी प्रांत महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख आणि समरसता मंच प्राप्त अध्यक्ष, महाराष्ट्र निमंत्रक सामाजिक समरसता मंच, अखिल भारतीय समरसता गतिविधी मंडळ सदस्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संबंधित संस्था, फेलो इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स कोलकाता, प्रधान आर्य समाज गारखेडा संभाजीनगर, कार्यवाह योग विद्या गुरुकुल नाशिक, डिप्लोमा इन योगा कैवल्यधाम लोणावळा जिल्हा पुणे, योग शिक्षक योग विद्या गुरुकुल नाशिक, माजी उपाध्यक्ष मराठी विज्ञान परिषद औरंगाबाद, कार्यवाह भारतीय जल संस्कृती मंडळ औरंगाबाद, माजी संचालक मंडळ सदस्य महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान औरंगाबाद, माजी अध्यक्ष शिक्षण समिती राजर्षी शाहू शिक्षण व ग्रामोद्योग मंडळ जटवाडा औरंगाबाद, माजी सदस्य महाराष्ट्र शासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती मुंबई, मेंबर बोर्ड ऑफ स्टडीज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स, कवयित्री संत बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, मेंबर बोर्ड ऑफ डायरेक्टर दीनदयाळ रिसर्च इन्स्टिट्यूट न्यू दिल्ली, सदस्य समरसता पाठ्यक्रम समिती जन अभियान परिषद भोपाळ, उपांत्य विशारद गायन श्रीराम म्युझिक फाउंडेशन आणि विशारद शिक्षण घेणे चालू आहे। सरांचा प्रवास अमेरिका, हॉलंड, इस्रायल, थायलंड, मॉरिशस, कॅनडा, कझाकस्तान। डॉक्टर रमेशजी पांडव सरांना आदर्श शिक्षक व रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद पुरस्कार प्राप्त। डॉक्टर रमेशजी पांडव सरांना मी विनंती करते की आपण आजच्या प्रशिक्षणास सुरुवात करावी। आपल्या बँकेचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, बँकेचे सर्व स्तरातील कर्मचारी आणि बँकेतर नागरिक बंधू भगिनी, या सर्व योग साधकांना सकाळीच आज सुरू झालेल्या या प्राणायाम वर्गामध्ये सादर नमस्कार, हरि ओम। आपण जिथे बसला असाल तिथेच स्वस्तिकासन, समासन, बद्ध पद्मासन, पद्मासन, कोणत्याही साध्या बैठक स्थितीतील आसनात सरळ बसायचं। समम काया शिरोग्रीवा, आपल्या पाठीचा कणा आणि मान एका रेषेत येईल अशा पद्धतीने सरळ ताठ बसायचं आणि डोळे झाकून घ्यायचे। मी प्रार्थना सांगतो, माझ्या पाठीमागे 2-2 शब्द म्हणायचे। शेवटी प्रार्थनेच्या शेवटी त्रिवार ओंकार होऊन मग आपण प्रत्यक्ष आजच्या प्राणायामाच्या वर्गाला सुरुवात करूया। आपण बसल्यानंतर आपल्या हाताची अशी द्रोण मुद्रा करून गुडघ्यावर ठेवा किंवा ध्यान मुद्रा
अशी करून आपल्या गुडघ्यावर ठेवा. मगाच्या शो मध्ये मी बघितलंय की आपल्यापैकी बऱ्याच जणांना ध्यान मुद्रा येते, त्यामुळे ध्यान मुद्रेत बसणं चांगलं. आपण सगळेजण स्वस्थ चित्तानी शरीर ढिले टाकून ध्यान मुद्रेमध्ये बसा. आपण प्रार्थना म्हणूया. दुर्गे स्मृता करसि भीतिम् अशेष जन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभान् ददासि दारिद्र्य दुःख भय हारिणिका त्वदन्या सर्वोपकार करणाय सदार्द्र चित्ता सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. त्रिवार ओंकार. मला आपल्यापैकी कोणीही दिसत नाहीये. काही जण किमान दिसावेत म्हणजे मला बोलणं सुलभ होईल. आजचं आपलं सत्र हे प्राणायाम विषयावरचं पहिलं सत्र. महिनाभर आपण दर शुक्रवारी हे प्राणायामाचं सत्र घेणार आहोत. प्रत्येक वेळेला थोडी थोडी त्यामध्ये बेरीज होत राहील. त्या दृष्टीने आपण 4ही वर्ग पूर्ण करावे अशी सुरुवातीलाच मी विनंती आणि आवाहन करतो. आपल्यापैकी प्रत्येकाला योग हा विषय आता नवीन राहिलेला नाही. देवगिरी फिटनेस क्लबच्या माध्यमातून आपण विविध गोष्टी शिकलेल्या आहात, त्यामुळे फार प्राथमिक गोष्टीत मी जाणार नाही. पण तरीही सुरुवातीलाच काही काळजी घेणं मात्र सांगणं अत्यंत अपरिहार्य आणि आवश्यक असतं. प्राणायाम आपण करत असताना आपण हे लक्षात ठेवावं की ज्यांना हृदयविकार आहे, रक्तचाप आहे किंवा विशेष प्रकारचा अन्य आजार आहे, त्यांनी एकतर करायचं नाही, ऐका, आणि जर करायचं असेल तर अत्यंत काळजीपूर्वक जेवढं सहन होईल तेवढंच करायचं आहे. कोणतीही जोर जबरदस्ती त्यात होता कामा नये. ज्यामुळे काही बिघाड झाला तर तो देवगिरी फिटनेस क्लबवर येऊ नये. आणि म्हणून आपण काळजी घ्यायची सगळ्यांनी. पण आत्ताचा जो मी आपला व्हिडिओ बघितला, आपण डोंगरदऱ्यात पळणारी सगळी मंडळी आहात, त्यामुळे स्वाभाविकपणानंच आपण चांगले फिट असणार याची मला खात्री झालेली असल्यामुळे त्याच्यातही मी फार वेळ घालवणार नाही. आजच्या आपल्या सत्राचं शीर्षक आहे प्राणायामाची पूर्वतयारी.
आपला हा जो प्राण आहे हा नेमका शब्द कुठून आला? तर आपलं शरीर म्हणजेच मनुष्य देह आणि एकूणच मनुष्य या संबंधी भारतीय शास्त्रज्ञांनी 5 कोशांचं सांगितलेलं आहे. कांद्यामध्ये जसे एकावर एक असे पर्ट असतात, स्तर असतात, लेवल्स असतात, तसंच शरीराचं म्हणजे माणसाचं एकूणच रचना आहे. त्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त पंचेंद्रियांच्या सहाय्यानं स्पष्ट दिसतो तो आपला शरीर, देह. त्यालाच आपण अन्नमय कोश असं नाव दिलेलं आहे. या अन्नमय कोशाच्या मधल्या बाजूला जो आहे मनोमय कोश, प्राणमय कोश, मग विज्ञानमय कोश आणि मग ज्ञानमय किंवा आनंदमय कोश, अशा प्रकारच्या हा पंचमहाकोशात्मक रचना मनुष्याची आहे असं आमच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे. साधारणपणे आपल्याला आपला अन्नमय कोश म्हणजे शरीर दिसतं आणि त्याचीच आपण साधना अधिकात अधिक करत असतो. अर्थात त्याची सुद्धा साधना आपण करतो असं म्हणणं थोडंसं धाडसाचं होईल, पण इथं एवढ्यासाठी धाडस करतो की आपण सगळे फिटनेस क्लबचे सदस्य आहात. साधारणपणे माणसं त्याचीही साधना करत नाहीत, तर मग त्याच्या पुढच्या कोशातल्या स्तरांची साधना तर कोण करणार? सहसा होत नाही. आपण मात्र त्यातल्या दुसऱ्या पायरीवर आता जात आहोत आणि त्यामुळे हा जो पंचमहाकोशात्मक चैतन्य आहे, आपलं मनुष्य आहे, त्याच्या या प्राणमय कोशा संबंधामध्ये आपण काही साधना प्रारंभ करत आहोत. आपण हे जाणता की आपल्याकडे ज्याला धर्मशास्त्र म्हणतात असं वेद, त्यानंतर उपनिषद, त्यानंतर षडदर्शन शास्त्र, मग रामायण महाभारत आणि गीता यांनाच धर्मशास्त्राचा अधिकार आहे. अन्य सगळी पोथ्या पुराण ह्या पहिल्या सर्व ग्रंथातील तत्वज्ञान समजावून सांगण्यासाठी काही ऐतिहासिक, काही अनैतिहासिक अशा प्रकारच्या कथा असतात. त्यामुळे या पहिल्या धर्मशास्त्रांपैकी जे षडदर्शन शास्त्र आहे, न्याय, सांख्य मीमांसा, सांख्य, योग मीमांसा, त्यातली योग दर्शन शास्त्र आहे, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्याच्या जोड्या लावल्या जातात. योग दर्शन, सांख्य दर्शन ही एक जोडी आहे. नंतर न्याय दर्शन आणि वैशेषिक दर्शन ही दुसरी जोडी आहे. तर पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा ही तिसरी जोडी आहे. अशा ह्या षडदर्शन शास्त्रापैकी जे योग शास्त्र आहे, त्या योग शास्त्रात प्राणायामाचा अंतर्भाव होतो. भक्ती, ज्ञान, कर्म याच्या साह्यावर आणि त्याच्या साह्यानं अंतिम सत्याकडे जायचा जो मार्ग आहे, त्याच्यावर ज्याचा विश्वास नाही असा मनुष्य सुद्धा विज्ञान हे असल्यामुळे, योग हे शास्त्र असल्यामुळे, अंतिम सत्याकडे जाताना सुद्धा सायन्सचाच उपयोग घेतल्यामुळे आणि आधार घेतल्यामुळे योग दर्शन शास्त्र हे आमचं भारतातलं उत्पन्न झालेलं आव्हानात्मक शास्त्र आहे. करून बघा, प्रयोग करा आणि प्रयोग करता करता आपल्याला जे अनुभव येतील त्याच्या साह्यानं आपण अंतिम सत्याकडे जाऊ शकता असं सांगणारं हे शास्त्र आहे. आपल्याला हेही माहिती आहे की ते 8 फोल्ड पाथ ऑफ योगा किंवा अष्टांग योग हाही शब्द प्रयोग आपल्याला ऐकलेला आहे. त्यामुळे अगदी सुरुवातीच्या 2 पायऱ्या कोणत्या? यम, नियम, नंतर मग तिसरी पायरी प्राणायाम आहे. पण आज आपण तिसऱ्या पायरीवर एकदम उडी मारत आहोत. मी असं गृहीत धरतो यम आणि नियम आपण सगळे लोक पालन करत आहात. अष्टांगिक मार्गापैकी यम, नियम, आसन ही तिसरी पायरी आहे, क्षमा करा. नंतर प्राणायाम. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशा प्रकारच्या ह्या 8 पायऱ्या आहेत. प्राणायामाची पायरी ही चौथी. यम, नियम, आसन या पहिल्या 3 पायऱ्या दुरुस्त करून घ्या. त्यातले यम जे आहेत ते अहिंसा, सत्य, स्थेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह याची फक्त नावं सांगतो. याच्यावरची स्वतंत्र व्याख्यानं होऊ शकतात. पण ज्याचे यम
निश्चित आहेत. अहिंसा, मी पुन्हा एकदा सांगतो, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, नंतर नियम जे आहेत शौच, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, अशा प्रकारच्या या 5ही यमांच्या आणि 5ही नियमांच्या म्हणजे ह्या 10च्या अंतर्गत आम्ही जर चालत राहिलो तरच आसनं छान जमतात. म्हणून हे 8 फोल्ड आहे, याचा अर्थ असा प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट आहे. आणि त्यामुळे आपल्याला तर जमतं याचा अर्थ आपल्याला खूप छान जमलं असं नाही, कारण त्याच्या व्याख्येप्रमाणे जमलं पाहिजे. जसं आपण आता बसलेले आहात, पण सुखपूर्वक बसलेले आहात का असा प्रश्न आहे. कारण आसनाची व्याख्याच स्थिरम सुखम आसनम अशी आहे. स्थिरही वाटलं पाहिजे आणि सुख वाटलं पाहिजे. बसल्यानंतर गुडघे दुखत असतील तर याचा अर्थ आसन आपल्याला जमलेलं नाही. आणि याचं कारण मात्र यम आणि नियमांचं पालन आपल्याकडून कमी होत आहे असा अर्थ होतो. म्हणून प्राणायामाकडे वळत असताना ही सूचना आवश्यक असते. यम, नियम आणि आसन याच्यामध्ये जो स्थिर झाला आहे त्याला प्राणायाम चांगला जमणार. मग तरी करूच नाही का? नाही, असं नाहीये. तर आपण सुरुवात करू शकतो धीरे धीरे अभ्यासानं. आपल्याला ज्या काही आपल्या अंतःकरणामध्ये भावना, विचार, तरंग, लहरी तयार होतील त्याच्या साह्यानं हळूहळू आपल्याला पहिल्या तिन्हीकडे सुद्धा लक्ष जाईल. आणि म्हणून प्राणायामाचा आज आपण अभ्यास सुरुवात करत असताना या प्राण आला कुठून, हा शब्द आला कुठून याची मी माहिती आपल्याला दिली. आपल्या हे प्राण म्हणजे काय आहे? तर प्राण हे आपल्या कोशातलं एक स्तर आहे हे मी सांगितलं. आपल्या मनुष्य देहातला एक कोश आहे. पण याचा प्रतिनिधी जो आविष्कृत होतो किंवा दिसतो त्याला ऑक्सिजन असं नाव आहे, किंवा प्राणवायू हे आपलं संस्कृत मधलं नाव आहे. तर ह्या प्राणाचा प्रतिनिधी प्राणवायू आहे. तो मात्र आपल्याला जाणवतो, दिसतो मात्र नाही, दिसत नाही, पण आपल्याला तो जाणवतो. तर तो मात्र 24 तास आपण घेणं आणि सोडणं चालू असतं. आणि अगदी अलीकडच्या भाषेत बोलायचं तर 24/7. आता ते 7लाच का थांबले हे माहिती, इंटू 365 असं का केलं नाही, इंटू 30 इंटू 365 का केलं नाही माहिती नाही, सोडून देऊ. पण 24/7 असं ऑक्सिजन घेणं आणि सोडणं चालू असतं. कारण त्याच्याशिवाय प्राण म्हणजेच हे पंचमहाकोशात्मक चैतन्य जगतच नाही, त्याचं अस्तित्वच नसतं, इतकं त्याचं महत्व आहे. म्हणून हा जो प्राणवायू आहे याचा आयाम म्हणजे प्राणायाम. हे आयामला वेगवेगळ्या अर्थानं समजून सांगता येईल. ते आहे स्ट्रेचिंग किंवा खेचणं असा त्याचा पण अर्थ होऊ शकतो. आता त्याचा जो शास्त्रीय परिभाषा आहे ती सांगून प्रत्यक्ष कृतीकडे वळणार आहोत. त्याची शास्त्रीय परिभाषा अशी आहे की तस्मिन् सति श्वास प्रश्वासयोर गतिविच्छेदः प्राणायामः. म्हणजे माझा जो श्वास घेणं आहे आणि सोडणं आहे, ही जी गती आहे घेण्याची आणि सोडण्याची, याचा विच्छेद करायचा म्हणजे थोडा वेळ ते थांबवायचं, त्याला प्राणायाम म्हणतात. इथून 3 व्याख्या सुरू झाल्या. पूरक, रेचक आणि कुंभक हे प्राणायामाचे 3 भाग आहेत. श्वास घेणे म्हणजे पूरक, श्वास सोडणे म्हणजे रेचक. या दोन्हींच्या मध्ये एक आपोआप गॅप असतो, त्यालाच कुंभक असं म्हणायचं. आणि आपण तो कुंभक धीरे धीरे वाढवणार आहोत. त्यामुळे ह्या 4ही आठवड्यांच्या मध्ये आपण कुंभक करणार नाही, परंतु तो वाढेल मात्र आपोआप, अशी आपण प्राणायामाची पूर्वतयारी आता करणार आहोत. आणि म्हणून आपलं जे श्वसन चालू आहे त्या श्वसनावरचे प्रयोग आता आपण सुरू करूया. ह्या श्वसनाचे एकूण प्रकार 3. एक आहे ते संथ श्वसन, दुसरं आहे ते जलद श्वसन आणि तिसरं आहे ते मग दीर्घ श्वसन. संथ श्वसन, जलद श्वसन आणि दीर्घ श्वसन असे श्वसनाचे 3 प्रकार आहेत. त्यातला पहिल्यांदा आपण सुरू करूया संथ श्वसनाचा अभ्यास. संथ श्वसन म्हणजे काहीही न करता जे चालू असतं त्याला संथ श्वसन ही साधी व्याख्या असली तरी सुद्धा काहीतरी चालू असतं. मनुष्य चालू आहे म्हणून काहीतरी चालूच असतं आणि त्यामुळे त्याला संथ श्वसन असं आपल्याला म्हणता येत नाही. मग संथ श्वसन म्हणजे काय? तर आपण जे बसलेलो आहोत त्याच बसलेल्या अवस्थेमध्ये हाताची अशी द्रोण मुद्रा किंवा ध्यान मुद्रा करायची आणि आपल्या गुडघ्यावर ठेवायची. द्रोण मुद्रा असेल
तर सरळ गुडघ्यावर हात जातील, हे असे. आणि जर ध्यान मुद्रा असेल तर हे असे हात आपले गुडघ्यावर जातील. सरळ बसायचं आणि आपण डोळे झाकायचे. मी आता सांगतो त्याप्रमाणे कृती करूया. शांत बसा, डोळे झाका, शिर आणि मान आणि आपली पाठीचा कणा हे सगळं एका रेषेत ठेवा. एक छान पैकी छाती भरून श्वास घ्या आणि नंतर श्वास सोडून द्या. तशाच अवस्थेत बसा. डोळे गच्च मिटायचे नाहीत. वरच्या पापण्या खालच्या पापण्यावर अलगद सोडून द्या. शांत बसा. शरीर सगळं ढिलं सुटलेलं आहे. सगळे स्नायू रिलॅक्स झालेले आहेत. आणि त्यानंतर हळूच आपलं लक्ष म्हणजे मन हे आपल्या श्वासाकडे आणा. नाकातून हवा मध्ये जाते, बाहेर येते. हवेमध्ये प्राणवायू असतो, तो प्राणवायू मध्ये जातो, बाहेर येतो, मध्ये जातो, बाहेर येतो. अशा रीतीने सावकाश आपलं श्वसन चालू आहे. श्वास घ्यायचा नाही, श्वास सोडायचा नाही. जसा येतो तसा येऊ द्यायचा, जसा जातो तसा जाऊ द्यायचा. त्याच्यावर फक्त आपलं लक्ष मात्र पाहिजे. असं आपण एक 3 मिनिटं करून बघूया. या काळामध्ये जे श्वसन चालेल त्याला संथ श्वसन म्हणायचं. इतर वेळेला संथ श्वसन म्हणायचं नाही. याचं कारण आपलं शरीर हालचाल करत असतं, आपलं मन भटकत असतं. आणि अशा वेळेला जर पंचेंद्रिय कामाला लागलेले असतील तर संथ श्वसन होत नाही. आपण अधिकात अधिक ही पंचेंद्रिय शांत करून, आपलं शरीर थांबवून, डोक्यातले विचार थांबवून आपण आता आपल्या श्वासाकडे येत आहोत. संथ श्वसन. 3 मिनिटे कोणताही शब्दप्रयोग होणार नाही. आपण सावकाशपणानं आपल्या चाललेल्या श्वसनावर लक्ष केंद्रित करणार आहात. अशा रीतीने लक्ष केंद्रित केलं तर धीरे धीरे त्याचे परिणाम संपूर्ण शरीरावर सुद्धा जाणवतात. जिथे ताण असतील ते कमी व्हायला लागतात. संथ श्वसन ही पहिली पायरी आहे. सावकाश आपण संथपणानं श्वसन चालू द्या. आपलं मन आपल्या त्या श्वासाकडे घ्या. श्वास आत येतो, बाहेर जातो. प्रत्येकाची गती वेगळी असते. साधारणपणे याची सरासरी काढली तर एका मिनिटाला 14 ते 15 असे आपले श्वास घेणं आणि सोडणं चालू असतं. सावकाश चालू द्या. संथ श्वसन.
आपण सावकाश डोळे उघडा. संथ श्वसनाचा अभ्यास आपण एवढ्यासाठी केला की आपल्याला श्वास आहे आणि तो चालू असतो हे कधीतरी एकदा आयुष्यात आपल्याला लक्षात यावं. अनेकांच्या लक्षात येतं, काहींच्या ते सुद्धा लक्षात येत नाही. ही सत्य गोष्ट आहे. त्याचे किस्से पुन्हा केव्हा तरी. कारण आपल्याला आपण मनुष्य आहोत हे तरी क्वचितच कळतं आणि त्यामुळे आपल्याला मनुष्य आपण असून शिवाय श्वास चालू आहे हे कळण्यासाठी म्हणून हा पहिल्यांदा आपण एक प्राणायामाच्या पूर्वतयारीची पहिली पायरी टाकली. तर म्हणजे संथ श्वसन. हा श्वास खूप महत्वाचा आहे. याचं कारण जर हा जर नसेल तर आपण असणार नाही. म्हणून मनुष्य जेव्हा जातो तेव्हा त्याच्या नाकाला दोरी लावून पाहायची पद्धत आहे. श्वास चालू याचा अर्थ तो आहे, श्वास चालू नाही याचा अर्थ तो नाही. आता आपण दुसऱ्या पायरीकडे वळूया. याच्यानंतर आपण शिकणार आहोत ते जलद श्वसन. आता आपले जे हे श्वसनाचे सगळं काम होतं ते नाक, नंतर नासिकाचा मधला मार्ग आणि त्याच्यानंतर फेफडा म्हणजे फुफ्फुस. हा सगळा श्वसनाचा मार्ग आहे. खरं म्हणजे तिथून पुढे तो जातो ते आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत, पण सगळंच जात नाही. त्यातला ऑक्सिजन जातो, त्याच्यात फिल्ट्रेशन आहे. फेफड्याची रचना जी आहे त्याच्यामध्ये फिल्ट्रेशन आहे, गाळणी बसवलेली आहे. त्या सगळ्यात शेवटी आपल्या फुफ्फुसामध्ये जी कोश असतो त्याला अल्व्हेओलाय असा शब्द आहे. तर त्याच्यामध्ये आपला सगळी हवा गेल्यानंतर त्याच्यातून ऑक्सिजन पलीकडे जातो आणि पलीकडचा कार्बन डायऑक्साईड आपल्याकडे येतो. असं फुफ्फुसामध्ये काम चालू असतं. या फेफड्याची क्षमता आपल्याला माहिती आहे की 6000 घन सेंटीमीटर इतकी आहे, म्हणजे 6 लिटर इतकी आहे. एरवी मात्र आपण 600 घन सेंटीमीटरवरच काम चालू देतो. त्याच्यावर काम चालतं पण आरोग्य छान होतच असं नाही. म्हणून आपण आता थोडस त्या फुफ्फुसाला व्यायाम देणार आहोत. फुफ्फुसाचे व्यायाम हे आपल्याला कधी कोणी शिकवत नाही, ते आपोआप घडतात कधी कधी. पण आपण मात्र इथे जाणीवपूर्वक या फुफ्फुसाचा व्यायाम करणार आहोत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात आपण हे जाणून घेतलं की माणसाला श्वास आहे. दुसऱ्या टप्प्यात त्या श्वासाचं जे आमचं इंद्रिय आहे, श्वासासंबंधित जे काम करतं इंद्रिय, तर ते इंद्रिय आम्ही लक्षात घेतलं फेफडा आहे. फेफड्याची रचना थोडक्यात लक्षात घेतली. जाळीदार अशी ही रचना असणार आमचा फेफडा हा अत्यंत उपयोगाचा इंद्रिय आहे. पण तिथे व्यायाम कसं करणार? तिथं काही दंड बैठका घालता येत नाहीत. तर तिथं आपल्याला जलद श्वसन करता येत. आता या जलद श्वसनाचे काही प्रकार आपण बघूया, नंतर आपण करणार आहोत. जलद श्वसन म्हणजे काय करायचं? माणसाला 2 नाकपुड्या आहेत. त्या का आहेत असं कधीतरी नवीन विज्ञानाला विचारा. एखादा सायन्सचा विद्यार्थी त्याला म्हणा 2 नाकपुड्या, एकच भोग ठेवला असतं तर चाललं असतं, पण तसं नाही, इथे 2 आहेत. भारतीय शास्त्रज्ञांनी मात्र सांगितलं की एक नाकपुडी ही डावी, दुसरी उजवी. एकेला म्हणायचं इडा, दुसरीला म्हणायचं पिंगला, आणि पुन्हा न दिसणारी अजून तिसरी आहे म्हणतात, ती पुन्हा केव्हा तरी. पण ही इडा आणि पिंगला, डावी आणि उजवी नाकपुडी आहे. या दोन्हींचाही काही वेगवेगळं काम आहे हे भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढलंय. दोन्हीचं काम सारखं नाहीये. एकीला चंद्रनाडी म्हणतात, एकीला सूर्यनाडी म्हणतात, असं पण आहे. चंद्रनाडी ही शांततेसाठी म्हणजे थंडाव्यासाठी आहे आणि आमची सूर्यनाडी ही गरमीसाठी आहे, असंही भारतीय शास्त्रज्ञ सांगतात. आहे खरी गंमत, पण हळूहळू आपण त्याची माहिती पुढे घेणारच आहोत. एक गोष्ट नक्की की डावी आणि उजवी नाकपुडी यांची कामं पण वेगळी आहेत हे भारतीय शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे 2 नाकपुड्या आपल्याला दिल्या आणि ह्या 2 नाकपुड्यांच्या साह्यानं पलीकडे मात्र ट्रॅक असणारा जो आहे, जो त्याचा प्रवाह आहे, ती एकच नळी आणि खाली जाते फेफड्यात. आहे खरं गंमत, पण आपण त्याच्या साह्यानं काय करू? आपण त्या फेफड्यामध्ये म्हणजे त्या पोत्यामध्ये श्वास भरून घेऊ आणि सोडू, भरून घेऊन सोडू. असं करत असताना डावं उजवं असं पण आपल्याला करता येईल. त्या व्यायामाचे काही प्रकार आपण बघूया. सुरुवातीला आपण आता त्याच्यात जर नाकपुडी कोणती तरी एक चालू ठेवायची असेल तर आपल्याला काही मदत घ्यावी लागेल. आपोआपच डावी आणि उजवी सुरू करायचं हे काही तंत्र अजून विकसित झालेलं नाही. त्याच्याबद्दल पुन्हा केव्हा तरी गमतीशीर सांगेन गोष्टी. पण आत्ता लक्षात घ्या की आपण
त्यातली नागपुडी एक कुठली तरी बंद करायची असते आणि कुठली तरी चालू करायची असते. त्याला आपल्या हाताचा उपयोग होतो आणि म्हणून हाताची एक विशेष पुन्हा मुद्रा करावी लागते. प्रत्येक गोष्टीला स्टार्टिंग पोज असते. तसं हे आहे. जसं आपण मगाशी द्रोण मुद्रा तरी पाहिली, ध्यान मुद्रा तरी पाहिली, तशी एक तिसरी मुद्रा आहे. मुद्रा म्हणजे ऍटिट्यूड, दृष्टिकोन. आणि म्हणून ही अशी आपली प्रणव मुद्रा हिला म्हणतात. आता ही जी प्रणव मुद्रा आहे ही कशी करायची, तर ही मधली दोन बोटं खाली आहेत, करंगुळी, हे अंगठा मोकळा आहे, हे तर्जनी आणि करंगली असे दोन आहेत आणि हे मधली दोन बोट आहेत ही अशी खाली आहेत. आणि मग आपल्याला अंगठा हा कुठल्या तरी एका बाजूला ठेवता येतो आणि जे उरलेलं हे आहेत बोट ती आपल्याला ह्याच्यावर अंगठी करंगळीला ठेवता येत. त्यामुळे दोन बोट मध्ये घ्या आणि ज्यांना यातलं काही जमायचं नाही त्यांनी सरळ सरळ एकीकडे अंगठा असा धरायचा, दुसरीकडे हे दाबून हे असं धरायचं. मधलं बोट असेल नाहीतर अनामिका असेल, बिघडत फार काही नाही. सुरुवात आहे आपली. आणि त्यामुळे आपण असं करूया की अशा प्रकारची जी प्रणव मुद्रा आहे या प्रणव मुद्रेच्या साहाय्याने आपण अभ्यासाला सुरुवात करूया. आता त्याच्यामध्ये ज्याला जमेल तसं करा, पण डावीनं घ्यायचा आणि उजवीनं सोडायचा, डावीनं घ्यायचा आणि उजवीनं सोडायचा. याच्यामध्ये फक्त गती वाढवायची आहे. मगाशी संथ श्वसनामध्ये आपल्याला आपली गती लक्षात आली आहे, त्याच्यापेक्षा गती वाढवायची. मात्र त्रास होईल असं करायचं नाही, कारण जर एक अर्धा मिनिट जरी आपण असं केलं तर एखाद वेळेला चक्कर येऊ शकते. विशेषतः रक्तदाबाच्या मंडळींनी, हृदयरोगाच्या मंडळींनी ही काळजी घ्यायची. त्रास व्हायला लागला की तिथेच थांबा आणि फक्त ऐकत राहा. आता मी आधी करून दाखवतो आणि मग त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी माझ्या नंतर करायचं आहे. ठीक आहे. आता ही अशी स्थिती आहे. तर हे डावीनं घेणार, उजवीनं सोडणार. ते फक्त गती वाढवून करणार आहे. आता ही झाली बाहेरची क्रिया दिसणारी, पण मध्ये काय चालू आहे, मध्ये आता लोहाराचा भाता सुरू झाला. आणि म्हणून घेणं सोडणं त्यालाच वेगळ्या अर्थाने आपण पंपिंग म्हणूया. असं पंपिंग सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्या फेफड्यांना व्यायाम होईल. स्वाभाविकच आहे. फेफड्याचे म्हणजे फुफ्फुसाचे स्नायू आपले मजबूत होणार आहेत आणि त्यामुळे आपण ह्या श्वसनाच्या, जलद श्वसनाच्या पहिल्या प्रकाराला सुरुवात करूया. मी आता करून दाखवलं, पुन्हा करून दाखवतो. डावीनं घ्यायचं, उजवीनं सोडायचं, डावीनंच घ्यायचं, उजवीनं सोडायचं. असं आपण करणार आहोत. असं आता मी घड्याळाकडे पाहीन. आपण अर्ध मिनिट करूया. चला सगळ्यांनी सुरुवात करा. डावीनं घ्या, उजवीनं सोडा, डावीनं घ्या, उजवीनं सोडा. सुरू करा. प्रारंभ करू. आपल्यापैकी कोणी जर मला दिसलं असतं तर बरं झालं असतं. मला कोणीही दिसत नाहीये. माधुरीताईंना विनंती करेन की तिघ चौघ तरी माणसं मला दिसली पाहिजेत. अजून जलद, अजून जलद. घेणे सोडणे, घेणे सोडणे, घेणे सोडणे. अजून काही मंडळी दाखवा. विशेषतः सिनियर्स, त्यांना अधिक आवश्यकता असते प्राणायामाची. थांबवा, थांबा. सगळे थांबलेत असं समजतो. अजून एक दोघ जण दाखवा. त्यांचे व्हिडिओज ऑन करा, कारण हे मला तुम्ही काय करताय हे दिसलं नाही तर मी दुरुस्तीच्या सूचना करू शकणार नाही. आता आपण पुढच्या प्रकाराला सुरुवात करू. याच्या उलट करायचं. आपण आता काय केलं, डावीनं घेतला, उजवीनं सोडला. तसंच आता उजवीनं घ्यायचा, डावीनं सोडायचा. असा अर्धा मिनिट करूया. ठीक. मी नंतर तुमची प्रतिक्रिया विचारून आपण त्याचा कालावधी संबंधात विचार करू. चला मी करून दाखवतो.
पंपिंग. जलद श्वसन प्रकार 2. छातीवरून श्वास घ्या, छातीवरून श्वास सोडा, छातीवरून श्वास घ्या, छातीवरून श्वास सोडा. गती वाढवायची. अर्ध मिनिट. थांबवा. ठीक आहे. आता आपण तिसऱ्या प्रकाराकडे वळू. दोन्ही नाही घ्यायचा आणि दोन्ही नाही सोडायचा, असा तिसरा प्रकार आहे. चला अर्ध मिनिट हा तिसरा प्रकार करूया. करून दाखवायची आवश्यकता नाही. छाती भरून श्वास घ्या, छाती भरून सोडा. खांदे मुद्दाम हलवायचे नाहीत. खांदे हलवणं प्राणायामाचा भाग नाही. आपोआप हल्ले तर हरकत नाही, कारण ते हलतातच. सुरू करा. अर्ध मिनिट आपण दोन्ही नाकपुड्यानं घेऊ, दोन्ही नाकपुड्यानं सोडू. गंमत अशी की अनेक जणांचे एकच नाकपुडी चालू असण्याची शक्यता आहे, तरी दोन्ही चालू आहेत असं गृहीत धरू आणि श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. हा तिसरा प्रकार करा. अर्ध मिनिट दोन्ही नाकपुड्यानं जलद श्वसन. थांबवा. चौथा प्रकार करूया. याच्यामध्ये डावीनच घ्यायचा, उजवीनं सोडायचा, उजवीनच घ्यायचा, डावीनं सोडायचा. प्रकार लक्षात येतोय? डावीनं घ्यायचा, उजवीनं सोडायचा, उजवीनच घ्यायचा, डावीनं सोडायचा. अशा रीतीने पुन्हा अर्ध मिनिट हा चौथा प्रकार पण आपण करूया. चला सगळ्यांनी सुरुवात करा. अर्ध मिनिट. माझं घड्याळाकडे लक्ष आहे. चला थांबूया. असे आपण 4 प्रकार बघितले. हे 4ही प्रकार आत्ताच्या आत्ता अर्धा मिनिट म्हणजे एकूण 2 मिनिट आपण प्रत्यक्ष प्रत्येक जण करून बघा. अडचण वाटली तर नंतर मग आमच्या माधुरीताईंच्या माध्यमातून नंतर केव्हा तरी मला विचारलं तरी चालेल. पण आता हे 4ही प्रकार करून पहा. 2 मिनिट सतत आपल्याला हा अभ्यास 4ही प्रकारांचा करायचा आहे. अर्धा मिनिट. डावीनं घेणे, उजवीनं सोडणे, डावीनं घेणे, उजवीनं सोडणे, उजवीनं घेणे, डावीनं सोडणे. हा दुसरा प्रकार. मग तिसरा प्रकार आणि मग चौथा प्रकार. असे आपण 4ही प्रकार करून पहा. काय अडचण वाटते ते बघा. माझं घड्याळाकडे लक्ष आहे. सगळ्या जणांनी सुरू करा.
चला आपण अभ्यास थांबवूया. 2 मिनिटं संपली. आता माझा एक प्रश्न आहे, माधुरीताई किंवा प्रवीणजी उत्तर देतील. बाकीचे मला दिसत नाहीत, मला दुसऱ्या स्क्रीनवर जायचं तर आणखीन त्रास होईल, म्हणून मी फक्त तुमच्याकडनं प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा करतो. आता ही 2 मिनिटांचा श्वसनाचा अभ्यास चालू असताना तुमचं मन कुठे होतं? कुठे कुठे जाऊन आलात तुम्ही? फक्त श्वासावरच होत, म्हणजे तिकडे जात नव्हतं. माधुरीताई? माझं सुरुवातीला श्वासावर होतं, पण नंतर टायमिंग हे बघून पुढच्या ह्याच्यासाठी प्रवास करून आले मी पूर्ण. थोडं घड्याळाकडे पण जायचं. म्हणून भारतीय शास्त्रज्ञांनी हे शोधून काढलं की मन कशाच्या कह्यात आहे? मन श्वासाच्या कह्यात आहे. हा आमचा शोध आहे. अनेक वेळेला म्हणतो माझं मन भरकटतं, माझं मन इकडे तिकडे पळतं, मनावर माझा काही कंट्रोलच नाही. भारतीय शास्त्रज्ञ म्हणाले त्याचा बाप येईल. म्हणून आपल्याकडे सामान्यपणे म्हण पण अशी पडली, नाक दाबा तोंड उघडेल. याचे एक वेगळे संदर्भ आहे. आणि म्हणून श्वासाच्या अधीन मन आहे, म्हणजे प्राणाच्या अधीन मन आहे, म्हणून मन ही तिसरी पायरी आहे. म्हणून आमच्या पंचमहाकोशात्मक चैतन्यामध्ये आपल्याला असं दिसेल की सुरुवातीला अन्नमय कोश, नंतर प्राणमय कोश, नंतर मनोमय कोश आहे. या मनोमय कोशात शिरण्यासाठी प्राणमय कोश हे द्वार आहे. म्हणजे प्राणमय कोश, त्याची जाणीव, त्याचा अभ्यास जर झाला तर मन कळेल आणि मनाकडे जाता येईल, मग मनाचे खेळ खेळता येतील. त्याच्यासाठी आपल्याला हे प्राणायामाचा अभ्यास खूप आवश्यक आहे. आणि म्हणून याचा निष्कर्ष असा की मनावर संयम करण्यासाठी म्हणून प्राणायामाचा अभ्यास. पहिली स्टेप तर झाली की आमचा फेफडा मजबूत होणार, म्हणजे श्वासाच्या व्यायामाने आपल्याला फेफडा मजबूत आपण करायचा प्रयत्न करतो आहोत. पण दुसरा टप्पा असा की ह्या प्राणवायूच्या साह्याने असे अनेक फायदे आहेत. मी रोज नवीन नवीन सांगत जाईन, पण आज या 2च गोष्टींकडे मी लक्ष वळवू इच्छितो. फेफडे आपले मजबूत होणार, कारण त्याला वेगळा व्यायाम नाही. पण मन जे आहे, जिकडे आपल्याला वर दुसरी उडी मारायची आहे नंतर योगशास्त्रामध्ये, आणि ती भारतीय जीवन पद्धतीत स्वाभाविक मारली जाते, ते शिकवलं जातं 16 संस्कारांच्या वेळेला. आता प्राणायामे विनियोग असा मंत्र आहे. म्हणून अंत्यसंस्कार असो तो सोडून बाकीच्या 15 संस्कारांच्या वेळेला जिथे श्वास त्याला घेता येणं शक्य आहे, सोडता येणं शक्य आहे, अशा वेळेला या प्राणायामात अभ्यास सांगितलाय. जेव्हा तुम्ही कुठलेही विधी करायला बसता, म्हणजे संस्कार करायला बसता, मनावर संस्कार, शरीरावर संस्कार करायला बसता, त्यावेळेला तुम्ही प्राणायाम केले की हे मन तिथे येतं. म्हणून अभ्यासाच्या आधी सुद्धा आपल्याला मनाला इकडे आणता येईल. आता आपल्या कामाच्या संबंधात असंच करता येईल का? आपण कामाला गेलो, कामावर बसलो, पण लक्ष घरीच आहे अजून. दूध उतू गेलेलं असेल का? दूध विसरले का? लाईट बंद करायचा विसरले का? मग मुलांचं काय झालं असेल? गाडी आली असेल का? आईबाबांचं काय झालं असेल? औषध घेतील की नाही वेळेवर? दाबा नाक, बसा तिथे टेबलासमोर अर्धा मिनिट, जास्त नाही. आपल्या माननीय अध्यक्षांच्याकडून तेवढी परवानगी काढा की अर्धा मिनिट जरा मी थोडासा प्राणायाम करते. आणि तुमच्या असं लक्षात येईल की त्या अर्ध्या मिनिटात सगळं त्या गॅसच्या शेगडी जवळचं, मुलाच्या शाळेतलं, इकडचं तिकडं सगळं मन तिथे येईल आणि छानपैकी कामाला सुरुवात आपण करू शकू. आणि म्हणून मन हे प्राणाच्या, म्हणजे आमच्या हवेच्या अधीन आहे, हे आपल्या लक्षात आल्यामुळे आपण हा प्राणायामाचा अभ्यास धीरे धीरे वाढवला तर मन जर आपल्या ताब्यात आलं तर जगात सगळ्यात महत्वाची गोष्ट घडली. आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया. आपण आतापर्यंत संथ श्वसन पाहिलं, आपण नंतर जलद श्वसनाचे काही प्रकार पाहिले, आणखीन काही प्रकार आपल्याला त्या पुस्तकात मिळतील. हे ज्याच्यात आहे ते पुस्तक मी तुम्हाला दाखवतो, नंतर त्याचा पत्ता कुठे मिळेल हेही मी तुम्हाला कळवतो. आपल्यापैकी काही लोकांकडे असेल सुद्धा. योग विद्या गुरुकुल नाशिक मध्ये हे पुस्तक मिळतं. पुस्तकाचं नाव आहे योग प्रवेश. याच्यात प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून सगळा छान चॅप्टर आहे. आपण तो निश्चित स्वतःहून वाचावा. बँकेच्या वतीने जर सगळ्यांना अशी पुस्तकं देता आली योग प्रवेश चित्र, अजून चांगलं. पुढचा तिसरा प्रकार आहे आपल्या ह्या प्राणायामाच्या पूर्वतयारीचा, तो आहे दीर्घ श्वसन. आता पुढच्या टायरीत जात असताना आपलं मन आपोआपच जास्ती पहिल्यापेक्षा सावध होऊन जातं. दीर्घ श्वसन म्हणजे काय? असलेल्याच श्वसनाची लांबी वाढवणं. आपला श्वास मध्ये येतो आणि बाहेर जातो.
तो बाहेर आल्यानंतर किती लांबपर्यंत त्याचा फोर्स टिकतो याच्या संबंधात भारतीय शास्त्रज्ञांनी वर्णन करून ठेवली आहेत, शोध करून ठेवलाय. अंगुल म्हणजे एका ह्याची जाडी, अशी मग किती अंगुल जात असेल? 4, 8, 12, तर त्यांचं म्हणणं 30 अंगुलापर्यंत जाऊ शकतो. अशा प्रकारची आमच्या श्वासाची ताकद आहे. पण ही आम्हाला ही जी लांबी आहे बाहेर श्वासात जाणारी, ही कमी कमी कशी करता येईल? तर करता येते, ते आपोआप होते. प्राणायामाच्या अभ्यासाने ती होते. जितका श्वास शांत होईल तितकं मन शांत होईल, अर्थातच शरीर पण शांत होईल. आणि म्हणून आपण आता ह्या दीर्घ श्वसनाकडे वळतो आहोत. दीर्घ श्वसन म्हणजे जाणीवपूर्वक या श्वासाची लांबी वाढवणे, कालावधी वाढवणे, वेळ वाढवणे. त्याच्यात सुद्धा डाव्या आणि उजव्या नाकपुडीचा आपल्याला फायदा होतो. पण याचेही 2 प्रकार किमान आज आपण शिकून मग थांबणार आहोत. पहिला प्रकार, सावकाश छाती भरून श्वास घ्यायचा आणि सावकाश सोडायचा. हा आपण पहिल्या टप्प्यात, दीर्घ श्वसनाचा पहिला टप्पा आज आपण पार करूया. आणि तो म्हणजे सावकाश श्वास घेणे, सावकाश सोडणे. मात्र जीव खाऊन छाती भरून घ्यायचा आणि जीव खाऊन सोडायचा असं करायचं नाही. जिथल्या तिथे फुकटच गार व्हायचं नाही, त्याला ताकद लावायची गरज नाही. सहज सहज जेवढं शक्य आहे तेवढं करायचं. विशेषतः रोगी माणसांनी लक्षात ठेवायचं. परंतु योगशास्त्राचं तत्व इथेच सांगून मग मी पुढे वळतो. युवा वृद्धोति वृद्धो वा व्याधितो दुर्बलोपि वा. युवा असो, वृद्ध असो, दुर्बल असो, या सगळ्यांना श्वसनाचे हे व्यायाम करता येतील. काळजीपूर्वक जर योग शिक्षकांनी शिकवलं आणि रोग्याकडून सुद्धा जर हे प्रकार करून घेतले तर तो लवकरात लवकर दुरुस्त व्हायला मदत होते, हे आपण लक्षात ठेवायचं. पण ती योगापॅथी आहे, आपण त्याच्यावर नंतर बोलू. आता आपण लक्षात घेऊ की सावकाश श्वास घ्यायचा, सावकाश सोडायचा. हे मात्र मी सलग 1 मिनिट बघणार आहे. सावकाश मी आधी करून दाखवतो. आपण सगळ्यांनी सुरू करा. छाती भरून सावकाश श्वास घ्या, सावकाश सोडा. सुरू करा. 1 मिनिट मी घड्याळाकडे पाहत राहणार आहे. आपण थांबूया. 2 मिनिट संपले. आता आणखीन एक आपल्याला प्रयोग करायचा आहे आणि तो म्हणजे ज्यांच्या समोर घड्याळ सेकंद काट्याची घड्याळ असतील तर त्यांच्यासाठी हा प्रयोग आहे. पण उद्या आपण काय करू, सगळ्या जणांनीच लक्षात ठेवा, सेकंदाचं घड्याळ आपल्या समोर आपण ठेवू. आपण काही प्रयोग करून आपापले श्वासाची गती नेहमीची आणि एरवीची आणि घेतल्यानंतरची सोडल्यानंतरची दीर्घ श्वसनाची आपण नंतर मोजणार आहोत. आज आपण एवढंच लक्षात ठेवू की आपल्याला ह्या श्वासाची गती सुद्धा मोजता आली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आपण छाती भरून श्वास घेतला, छाती भरून सोडला. दुसरा प्रकार आपल्याला काय करता येईल सावकाश करण्याचा, डावीनच घ्यायचा आणि डावीनच सोडायचा. 1 नाकपुडी बंद करायची. दीर्घ श्वसन एकाच नाकपुडीने. आता ह्याचा फायदा काय होणार आहे, श्वासाचा मार्ग जेवढा आहे
तो सगळा स्वच्छ होईल. त्याच्यात जर काही थोडंफार अडकलेलं असेल तेही होईल. अर्थात याचा थेट पुन्हा मेंदूशी कसा संबंध आहे ते मी पुन्हा सांगेन. पण आज आपण एवढंच लक्षात ठेवू की श्वास डावीनच घ्यायचा, डावीनच सोडायचा. हा दुसरा आपण प्रकार आता करू. नंतर त्याला जोडून पुढचा अर्ध मिनिट उजवीनच घ्यायचा आणि उजवीनच सोडायचा, असं करता येईल. आपण सगळ्या जणांनी 1 मिनिटभर हा प्रयोग करूया. अर्ध मिनिट डाव्यानच घ्यायचा, डावीनं सोडायचा. अर्ध मिनिट उजवीनच घ्यायचा, उजवीनं सोडायचा. 1 मिनिटभर आपण हा प्रयोग करू. चला सुरू करा. चला थांबूया. याच्यातूनच एका प्राणायामाला प्रारंभ होते. एकूण 8 प्रकारचे प्राणायाम आहेत. त्यातले काही आपण बघूया. त्यातला आज पहिला प्राणायाम आपल्याला लक्षात आणून देतो. तो अर्धा मिनिट करूया आणि मग आपण विश्राम करू. त्यालाच म्हणायचं अनुलोम विलोम प्राणायाम. आणि ह्या रक्तदाबाच्या माणसांसाठी हा अत्यंत उपयुक्त सांगण्यात आलेला आहे. कारण एकतर श्वास संथ होतो, ऑक्सिजन पुरेसा जातो, मन साधारणपणे ताब्यात यायला सुरुवात होते. याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी शरीरात होणारे परिणाम वेगळेच आहेत मेंदूच्या मार्गाने. परंतु प्रामुख्याने स्थूल स्वरूपात हे आपल्याला सगळे परिणाम दिसतात. आता याच्यामध्ये इतकंच जोड केलेली आहे दीर्घ श्वसनाला की डावीनं घेतलाय, सावकाश उजवीनं सोडला. आता उजवीनच घ्यायचा आणि डावीनं सोडायचा आहे. करून दाखवतो, नंतर आपण करून थांबणार आहोत. सावकाश दीर्घ श्वसन डावीनं केलं, उजवीनं सावकाश सोडलं, उजवीनच घेतलं आणि डावीनं सोडलं. पूरक रेचक, पूरक रेचक. डाव्या नाकपुडीने पूरक, उजव्या नाकपुडीनं रेचक, उजव्या नाकपुडीने पूरक, डावीनं रेचक. असं आपण 2दा करून बघू आणि मग आपण शेवटाकडे जाऊया. करून बघा. अनुलोम विलोम, त्यातली पहिली पायरी.
चला थांबूया. 3 ओंकारांनी आपण वर्ग समाप्त करणार आहोत. तत्पूर्वी आजच्या वर्गातल्या काही शंका असतील तर त्या विचारायच्या नाहीयेत आत्ता, त्या माधुरीतांकडे जमा करायच्या. पुढच्या शुक्रवारी सुरुवातीला त्याची उत्तरं देऊन मग वर्गाला सुरुवात करूया. किंवा जर माधुरीताई म्हणाल्या, प्रवीणजी म्हणाले की नाही शेवटची एक 5-10 मिनिटं आपण प्रश्नोत्तराला ठेवूया, तर त्याची योजना करता येईल. पण आज अशी योजना नाही. आज आपण त्रिवार ओंकाराने थांबू. सूचना प्रश्न पुढच्या वेळेला आपण घेऊ शकतो. माधुरीतांकडे ते जमा करा. आपण आत्ता त्रिवार ओंकार करून या वर्गाची समाप्ती करू. सरळ बसा, शरीर ढिलं टाका, डोळे मिटून घ्या आणि माझ्या पाठीमागे 3 ओंकार म्हणायचे, दीर्घ ओंकार म्हणायचे. तसंच बसून राहा. सावकाश डोळे उघडा. ध्यान मुद्रा सोडा. वर्ग समाप्त. हरि ओम. धन्यवाद डॉक्टर रमेशजी पांडव सर. आपण दिलेल्या अत्यंत उपयुक्त मार्गदर्शनाबद्दल सर्व उपस्थितांचे आभार. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी पुढील सत्रात. नमस्कार. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे.